प्रेक्षकांनो, रामनवमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. वचन दिले तू मला मालिकेचा आजचा 26 मार्चचा भाग जबरदस्त दाखवला आहे. होतं असं, आता अचानकच सत्य कळल्यानंतर शौर्य ऊर्जाच्या नात्यात दुरावा येतो खरा. दोघांनाही या गोष्टीचा प्रचंड त्रास होतो. त्यातच आता दिव्याने जहागीरदारांच्या घरात अशी काही ठिणगी टाकलेली असते की त्याचा मोठा भडकाच उडतो. ऊर्जा शिंदे आपल्या घरी आल्याचं कळताच हर्षवर्धन इतका पिसाळलाय. त्याने विजयाची तर खरडपट्टी काढलीच आहे, पण ऊर्जाच्या विरोधातला निर्णय ऐकून खरं तर शौर्यच हादरलाय. त्यात आता ऐनवेळी ऊर्जाच्या घरात अँटी करप्शन ब्युरोची धाड पडते. तिच्यावरती गंभीर आरोप लागले आहेत की विक्रांत शिर्केला या केसमध्ये अडकवण्यासाठी तिने 5 लाख रुपयांची लाच घेतली आहे. पण आता इतक्या मोठ्या संकटातून ऊर्जा कशी बाहेर पडेल, शौर्याची कशी मदत होईल तिला, आणि हा सगळा डाव हर्षवर्धनचा आहे हे तिच्या तर लक्षात आलंय. बघूयात आजचा हा मस्त भाग. शौर्य एकटक त्या कानातल्यांकडे पाहून इतका रडत असतो. आजी त्याचं सांत्वन करते, त्याला धीर देते. शौर्य, रडू नकोस ना बाळा. शौर्य रडतच सांगतो की आजी, किती प्रेमाने घेऊन दिले होते ग मी हे कानातले घ्यायलाही पैसे नाहीत असं म्हणाली होती मला. किती साधी आहे ना ती. माझं तिच्यावरती खूप प्रेम आहे अगं. माझा चेहरा कधीच बघणार नाही म्हणाली. काहीच ऐकून नाही का घेतलं तिने माझं. ती मला म्हणाली की हा सगळा माझा प्लॅन आहे. मी काहीच प्लॅन केलेला नाही आहे आजी, तुला माहिती आहे ना. मी काहीच नाही केले अगं. मी कशाला करू प्लॅन वगैरे. आणि आजीच्या मांडीवरती डोकं टेकवून तो अक्षरशः धाय मोकलून रडायला लागतो. काहीच ऐकून नाही घेतलं तिने माझं. हाकलून दिलं मला तिने. तुला माहिती आहे ना, मी सगळं आज तिला खरं सांगणार होतो. शौर्य हिंदके देत बोलतो. मला तिने हाकलून तर दिलंच आजी. हे कानातले फेकले ग माझ्या अंगावरती. माझा चेहरा कधीच बघणार नाही म्हणाली. असं कसं काय नाही बघणार. मी खूप प्रेम करतो का आजी तिच्यावरती, खूप प्रेम करतो. शौर्य इतका रडत असतो, इतका त्रास होतो शौर्याला. त्याला आता ऊर्जाचा विरहच सहन होत नसतो. पुन्हा आजीच्या मांडीवरती डोकं टेकवून तसाच तो धाय वकलून रडायला लागतो. आजीला कळत नसतं की शौर्याला शांत कसं करावं आता. तसेच काही अवस्था ऊर्जाची सुद्धा असते. तिला सतत शौर्याचे ते सगळे प्रसंग आठवत असतात. खॉटवरती डोकं टेकवून ती इतकी रडत असते. इतक्यातच तिच्यासाठी पाणी घेऊन पूर्वा येते. तिला तिची अवस्था पाहवत नाही. ती पाण्याचा ग्लास टेबलवरती टेकवते आणि ऊर्जाला धीर देते. म्हणू, काय चाललंय तुझं हे बाळा, उठ बरं. आणि ती तिला उठवून खुर्चीवरती बसवते. त्या क्षणाला ऊर्जाचा धीर आणखीनच तुटतो. ती तिच्या आईला पूर्वाला घट्ट मिठी मारून धाय मोकलून रडायला लागते. पूर्वा तिची समजूत घालते की म्हणू, किती त्रास करून घेतेस बाळा. तेव्हा ऊर्जा रडतच सांगते की माझा ना सगळ्यांवरचा विश्वासच उडाला आहे ग. तिचे अश्रू तिलाच रोखता येत नसतात. तेव्हा भरल्या अंतकरणाने पूर्वासुद्धा ऊर्जाला सांगते की मी पण फसले ना म्हणू. तुझी मनस्थिती कळते आहे मला. शेवटी ऊर्जाचं दुःख तिच्या आईविना दुसरं कोण समजणार ना. पण प्रेक्षकांनो, ऊर्जावरती झालेला हा फक्त अजून एक आघात आहे. एक आघात तर बाकी आहे. हर्षवर्धनने एक डाव रचलाच आहे की ऊर्जाच्या विरोधात. पूर्वा म्हणते की खरंच मला तो खूप चांगला मुलगा वाटला होता, पण अशी फसवणूक करेल असं स्वप्नातही विचार केला नव्हता ग मी. त्यावेळी ऊर्जाचा धीर आणखीनच खचतो. ती ताडकन उठते, गळागळा रडायला लागते. आई, त्याच्यावरती आंधळा विश्वास टाकून मी तुला दिलेलं वचन मोडायला निघाले होते. पूर्वाला घट्ट कवठाळून मिठी मारते. तू मला आयुष्यभर माफ केलं नसतंस आई. आईच्या खुशीत शिरून खूप रडत असते. ऊर्जाला एका गोष्टीचा इतका पश्चाताप होत असतो की शौर्याच्या आंधळ्या प्रेमात ती इतकी वाहत गेली की पूर्वाला दिलेलं वचनच तोडायला निघाली होती. ऊर्जाला धीर देऊन, तिची समजूत घालून पूर्वा तिला आता बेडवरती बसवते. तिला आयुष्याचा लाख मोलाचा सल्ला देते की आपल्या आयुष्यात न म्हणू चांगली माणसं भेटणं खूप खूप कठीण आहे अगं. आपल्या आयुष्यात आजपर्यंत जे काही घडलं आहे त्यात चांगले क्षण मोजकेच आहेत.
मुळातच आपल्या नशिबात खूप संकट, खूप आव्हानं, खूप ओढाताण आहे. पूर्वा ऊर्जाचे अश्रू पुसत असते. आता जर आपल्या आयुष्यात काही चांगलं होत असेल ना, तर म्हणू अगं विश्वासच बसत नाही. आयुष्यात आता आपल्या सहज, साधं, सरळ, सोपं काही घडेल यावरचा विश्वासच उडालाय अगं. तुझी मनस्थिती मला कळते बाळा, पण आयुष्यात अजून खूप मोठी आव्हानं पेलवणं बाकी आहे ऊर्जा. तेव्हा ऊर्जा म्हणते की माझ्यात आता ना हिंमतच नाही राहिली आहे. आई असं वाटतंय की सगळं संपलंय आता. यावरून पूर्वाला अंदाजा येतोच की ऊर्जाची मनस्थिती किती ढासळली असावी. पूर्वा पुन्हा एकदा ऊर्जाला खंबीरपणे उभं करण्यासाठी हिंमत देते. तिच्या डोक्यावरून मायाने हात फिरवत ऊर्जाला सल्ला देते. अगं असं सहजासहजी आयुष्य संपत नसतं बाळा. तुझे बाबा आपल्याला सोडून निघून गेले तेव्हा आपलं आयुष्य संपलं का? जगतोच आहोत ना आपण. मी तेव्हा किती खचून गेले होते, पण मला तुम्हा दोघींकडे बघून बळ मिळालं. जेव्हा तुला आयुष्यात हरल्यासारखं, सगळं संपल्यासारखं वाटेल ना ऊर्जा, तेव्हा त्या मुलींचा विचार कर ज्या तुझ्याकडे डोळे लावून बसलेत. त्यांना तुझी आस आहे. त्यानंतर पूर्वा पटकन ऊर्जाचा फोन घेते आणि ऊर्जाला तिचा देह दाखवते. हे बघ, आमची मुलगी, आमचा सन्मान. अगं किती हिमतीने सुरू केली होती तू त्या मुलीसाठीची चळवळ. हेच तुझं ध्येय आहे. आणि आयुष्यात अशी कितीतरी मोठी आव्हानं येतेली, ती तुला पार काढावी लागणार आहेत. अगं ही तर खूप छोटीशी गोष्ट आहे. सावर स्वतःला. आईच्या बोलण्याने खरंच इतकं पाठबळ मिळालेलं असतं ऊर्जाला. याच्या सगळ्या मुली आहेत ना, या आस लावून बसल्यात बाळा तुझ्याकडे. तू सावर स्वतःला, खंबीर हो. आणि माझा विश्वास आहे तुझ्यावरती ऊर्जा, की तू हे सगळं करून दाखवशील. आणि त्यानंतर पूर्वा आपल्या लेकीला आपल्या उराशी कवटाळून धरते. इतकं बरं वाटत असतं ऊर्जाला. थोडंसं मन हलकं झाल्यासारखं वाटतं. आता इकडे जहागीरदारांच्याकडे बघा. विजया म्हणते, काल अचानकच ती माणसं आली, लग्नाची बोलणी करायची भाषा केली. त्यानंतर आज त्या सुप्रियाताई येऊन सगळी तयारीच्या बोलून गेल्या. आणि आता अचानक ते फोन करतायत की काही तयारी करू नका, थांबा म्हणे. काय चाललंय नक्की? त्यावर हर्षवर्धन म्हणतो की थांबा म्हणतायत तर थांबायचं ना, जास्तीच्या चौकशा कशाला? पण काय करणार आता ह्या दिव्याला? मेलोड्रामाच बघायला मिळत नाही जहागीरदारांच्या घरातला. तिला कुठला ना कुठला तमाशा हवाच असतो बाबा. मनातच म्हणते की शी, काही मजाच नाही उरली. आता मलाच काहीतरी करावं लागेल. विजया जेव्हा हर्षवर्धनला विचारते की मग मी त्या लोकांना फोन करू की नको, त्यावर हर्षवर्धन तिला ताकीद देतो, काही करायची गरज नाही आहे. थांबा म्हटलेत ना ती लोक, तर थांबायचं. तो आपलं कॉफी पित असतो. आता बघा, ही दिव्या नको तिथे आग लावायला हजरच असते. मुद्दामच ती म्हणते की मला तर बाई कळतच नाही आहे, आपल्या घरात नक्की चाललंय तरी काय. कधी लग्न ठरतं तर कधी नाही, कधी होकार येतो तर कधी नाही. मी तर बाबा सगळी लिस्ट फायनल करून ठेवली. अचानकच लग्न जुळतं काय, अचानकच मोडतं काय. माझी बहीण या घरात येऊन जाते तरी मला माहीत होत नाही. आत्ता मात्र विजयाच्या काळजाचे ठोकेच चुकतात. हर्षवर्धन उठून विचारतो की तुझी बहीण म्हणजे? तेव्हा दिव्या सांगून टाकते की माझी बहीण ऊर्जा शिंदे. आता ताडकन उठून तो विजयाला तर बाजूला करतो आणि दिव्याला विचारतो की काय, ऊर्जा शिंदे आपल्या घरी आली होती? दिव्या निरागस चेहरा करून सांगून टाकते की हो, सासूबाईच स्वतः घेऊन आल्या होत्या. आता मात्र हा हर्षवर्धन इतका चवताळतो, त्याची तळ पायाची आग मस्तकात केलेली असते. आता विजयावरती असा काही वचकतो तो. दिव्या काय म्हणते, ऊर्जा शिंदे आपल्या घरी होती? का आली होती ती? कशासाठी? मी तुला काहीतरी विचारतोय. विजयाचे मात्र चांगले स्थापितान आणलेले असतात. आणि दिव्याचं काय हो, कालातच हसून ती तमाशा बघत असते. आता विजया घाबरलेली असते. विजया हर्षवर्धनाला सांगते की मला खरंच माहिती नव्हतं ती ऊर्जा शिंदे होते. ते माझा मंदिरात पाय मुरगळला होता तेव्हा त्या मुलीने मला मदत केली होती, म्हणून मी तिला घरी आणलं.
आता इतका चवताळतो, तुला कळतंय का विजया तू काय करून ठेवलंय ते? अगं माझा विरोधी वकील तू आपल्या घरात घेऊन आली आहेस, तुला अक्कल आहे का नाही? तेव्हा विजया घाबरतच सांगते की मला खरंच माहिती नव्हतं हो. मला तिचं नावच माहिती नव्हतं. हर्षवर्धन चिडून विचारतो की उद्या कोणीही रस्त्यावरचा ऐरागैरा उचलून ती घेऊन येशील घरात. विजया म्हणते की नाही, तिने मला मदत केली होती म्हणून आणलं होतं मी. जर ती ऊर्जा शिंदे हे माहिती असतं तर मी घेऊन आली असते का हो? हर्षवर्धन बेकार चिडतो तिच्यावरती. आरडाओरडा ऐकून आता आजीसुद्धा बाहेर येते. विजया तुझं काय डोकं ठिकाण्यावर आहे की नाही? तू तिला घरात घेऊन आलीस आणि तिचं साधं नावही विचारलं नाही. विजया सांगते की तिला मी विचारलं होतं, ती सांगणार इतक्या ठसका लागला तिला. हर्षवर्धन तिच्यावरती चवताळतो, तुला अक्कल आहे का? अगं ऊर्जा शिंदे माझी विरोधी वकील माझ्याच घरी आली होती. ही गोष्ट किती डॅमेज करू शकते मला, माझ्या केसला. विरोधी वकील माझ्या घरी काय येईल विजया? अगं ही गोष्ट जर बाहेर कळाली तर काय घडू शकतं याची अक्कल आहे का तुला? आणि शिर्केंना काय वाटेल हे सगळं जर त्यांना कळलं तर? आणि जर ती लोकांना कळली आणि त्यांनी जा विचारला तर तू काय सांगणार आहेस की सॉरी मला तिचं नाव माहिती नव्हतं म्हणून? उद्या रस्त्यावरचं कोणीही उचलून घरी घेऊन येशील. तुला त्याच्या आधी नाव माहिती असायला नको आहे का? आता तो इतका भडकलेला असतो. विजया अक्षरशः रडकुंडीला येते. ती त्याची माफीही मागते. पण हर्षवर्धन तिच्यावरती चिडतो की मी तुला माफ करणार नाही आहे. इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवलीत. हर्षवर्धन आता विजयाला स्पष्ट ताकीद देतो की ती मुलगी मला माझ्या नजरेसमोर सुद्धा नको आहेस. हल्ली खूप गोष्टी लपवायला लागली आहेस तू विजया माझ्यापासून. ती मुलगी माझ्या नजरेसमोरच काय, मला माझ्या घरात सुद्धा नको आहे. मला माझ्या घराच्या 10 किलोमीटरच्या रेडियसमध्ये सुद्धा ती मुलगी नको आहे. तुला कळतंय का? हे ना लक्षात ठेव. आजीला इतका मोठा धक्का बसलेला असतो आणि हर्षवर्धन त्या ऊर्जाचं तोंडही बघायला नको म्हणतोय प्रेक्षकांनो. आणि त्याचा मुलगा शौर्य नेमका तिच्या प्रेमात पडलाय. नियती पण कसे खेळ खेळते ना. आता हर्षवर्धनचं रागवणं, चिडणं, ते बोलणं ऊर्जाच्या विरोधात, भडकणं, ते सगळं शौर्याने वरून पाहिलेलं असतं आणि त्याच्यासाठी आता खूपच मोठा धक्का असतो हा. इकडे ऊर्जा खूपच अस्वस्थ बसलेली असते. पूर्वा तिच्याकडे येते आणि तिला जेवण्यासाठी आग्रह धरते. पूर्वा उठून जाणार तेव्हा ऊर्जा सांगते की नको मला भूक नाही आई. आता ऊर्जा अशी ऐकणार नाही. पूर्वाला चांगलंच ठाऊक असतं शेवटी आयांचं मन. मग ती लगेचच तिला अट घालते की ठीक आहे म्हणू, असं उपाशी राहून तब्येतीची हेळसाड करू नकोस. तुला जेवायचं नाही आहे तर मीही नाही जेवणार. ऊर्जा प्रचंड वैतागते. नको ना का आई असं करूस, मला खूप त्रास होतोय अगं, त्यात तू आणखीन त्रास नको ना वाढवूस. तेव्हा पूर्वा तिची समजूत घालते की म्हणू अगं बाळा तू त्रास करून घेतेस, तू का स्वतःला इतकं त्रास देतेस? जे झालं ते खूप वाईट होतं, पण उपाशी राहणं त्याच्यावरचा उपाय आहे का? अन्नावरती राग तू का काढतेस बाळा? तेव्हा ऊर्जा रडायला लागते. पूर्वाला ती सांगते की माझं मन कशातच लागत नाही आहे आई. पूर्वा म्हणते की ठीक आहे, तुला जेवावंसं वाटत नाही आहे ना, मग मी तुझ्याजवळच बसून राहते. पुन्हा एकदा ऊर्जा रडकुंडीला येते. आई प्लीज नको ना गं. पूर्वा समजावते की नाही म्हणू, हे बघ तुला जेवावंसं वाटत नाही आहे ठीक आहे, नको जेव, मी आग्रह धरत नाही आहे बाळा. तू बस इथे, मी तुझ्याच सोबत बसते, मी माझं काम करते ठीक आहे. जेव्हा पूर्वा उठते तेव्हा तिचं लक्ष जातं त्या शगुनाकडे, जो शगुन रागाच्या भरात आजीच्या हातून घेऊन ऊर्जाने फेकून दिला होता. ती जाते आणि ते उचलत असतानाच ऊर्जाचं लक्ष जातं. ऊर्जाच्या मनात भयंकर राग पसरतो. इतका तिरस्कार भरलेला असतो आता जहागीरदारांच्या बद्दल आणि सर्वात जास्त शौर्याबद्दल. येऊन ती रागातच विचारते की आई तू हिचं काय करतेस? पूर्वा सांगते की अगं ते देवाचं सगळं इथे पडलं होतं, किती वेळ असंच ठेवणार ना, म्हणून भरून ठेवते. तेव्हा ऊर्जा तिच्या हातून ताट हिसकावून घेते, घराचा दरवाजा उघडते आणि दरवाजाच्या बाहेर ते फेकून देत. रागाच्या भारातच पूर्वाला सांगते, आई तू तत्व पाळलं होतंस ना
की त्या घरातली कुठलीही गोष्ट आपल्या घरात येणार नाही, तर मग मलाही त्या घरातली कोणतीच गोष्ट माझ्या घरात नको आहे. कारण त्या घरातल्या प्रत्येक वस्तूची जागा हीच आहे. अचानकच पूर्वाला ती म्हणते की चल जेवण करून घेऊ. अचानकच मला खूप भूक लागली. पूर्वा थोडीशी विचारात पडते खरी आणि ती घरात निघून जाते. ऊर्जाच्या डोळ्यात इतका अंगार भरलेला असतो आणि मनात जहागीरदारांबद्दलचा फक्त तिरस्कार. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जहागीरदार कुटुंब नाश्त्यासाठी बसलेले असतात. तेव्हा हर्षवर्धन आदित्यवरती कामाची जबाबदारी सोपवतो की नाशिकची एक महत्त्वाची केस आहे, त्याच्या सगळे डॉक्युमेंट डिटेल्स तुला श्रुती देईलच. तू आज कोर्टात हेअरिंगला जा. मला एक कोर्टाची महत्त्वाची मीटिंग आहे, ती अटेंड करायची आहे. तू पुढची तारीख मागून घे. आणि शौर्यला तो सांगतो की डोंबिवलीची एक महत्त्वाची केस आहे, दत्तक घेतलेल्या मुलाला सुद्धा प्रॉपर्टीमध्ये हिस्सा हवा आहे. साधी सरळ सोपी केस आहे, तुला ती जमेलसुद्धा अटेंड करायला. तुला श्रुती सगळे डॉक्युमेंट वगैरे देईल, ते सगळं बोलत असतो तो खरं. पण या दिव्याला काय चोंबडेपणा करायचा असतो ना, देवच जाणे. दिव्या हर्षवर्धनला म्हणते की बाबा तुम्ही बोलताय खरं, पण शौर्याचं लक्षच नाही आहे अहो. शौर्याला आता विजया हर्षवर्धन दोघेही हाका मारतात. काही वेळानंतर तो भानावर येतो. तो विचारतो की हां डॅड. हर्षवर्धनला काळजी वाटते. तो विचारतो की काय झालं. विजया म्हणते की शौर्य, तू काल जेवायला सुद्धा बाहेर आला नाहीस, तुझ्या रूममधून बाहेर निघालाच नाहीस, काय झालंय. हर्षवर्धन म्हणतो की तुला रेस्ट घ्यायचा आहे का. शौर्य म्हणतो की नाही डॅड, मी येईन ऑफिसला. पण त्याचं लक्षच नसतं. हर्षवर्धन आता आदित्यला म्हणतो की आदित्य, तू शौर्याऐवजी श्रुतीला घेऊन जा हिअरिंगसाठी. तुला जितक्या मीटिंग अटेंड करता येतात तेवढ्या कर. शौर्य आजचा दिवस आराम करेल. आता त्यामध्ये इतकं हसण्यासारखं काय आहे. दिव्या आणि शैलजा दोघे एकमेकींकडे पाहून गालात हसतात. आजीला ना शौर्याची अवस्थाच बघवत नसते. खूप वाईट वाटत असतं मनातून त्याच्यासाठी. प्रेक्षकांनो, आत्ता भाग जरी संपला असला तरी पुढे मोठा ट्विस्ट आला आहे बरं का. म्हणजे होतं असं की अँटीव्हिरुशन ऑफिसर्स जे आहेत ती अचानक ऊर्जाच्या घरात धाड टाकतात. ऊर्जा जेव्हा विचारते की ती कशासाठी आली आहेत, तेव्हा तिला कळतं की ऊर्जाने लाच घेतली आहे असे गंभीर आरोप झालेत तिच्यावरती आणि ते घराची झडती घेण्यासाठी आलेत. ते झडती घेत असतात तेव्हा धक्क्यात असलेल्या ऊर्जा पूर्वा दोघेही विचार करतात की काय वाटतं तुला, हे सगळं कुणी केलं असावं. आणि दोघींचाही एकच तोंडून शब्द फुटतो, शौर्य. आता बिचाऱ्या शौर्यावरती गंभीर आरोप लागलेत. म्हणजे ऊर्जावरती लागलेतच, पण त्यांचा असा गैरसमज झाला आहे की हे सगळं प्लॅनिंग शौर्याचं असेल. आता हाच शौर्य ऊर्जाची मदत कशी करतोय. आता हीच ऊर्जा हर्षवर्धनचा डाव त्याच्यावरतीच कशी आदळते. पाहणं मनोरंजन.